नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसीम. आज आपण काय करूया, 10वी सीबीएसई बोर्डचे जे पुस्तक आहे त्याच्यामधला जो भाग आहे स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये हाऊ टू फाइंड आउट मीडियन या प्रकारचा क्वेश्चन कसा सोडवायचा ते आज आपण बघणार आहोत. हा जसा 10वी सीबीएसई बोर्डच्या पुस्तकातला भाग आहे तसा हा 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामधला पण भाग आहे. आता याच्या पूर्वीचे जर का तुम्ही व्हिडिओज माझे बघितलेले असतील तर त्याच्यामध्ये मीडियन फाइंड आउट करणे या प्रकारचा क्वेश्चन मी शिकवलेला आहे. मीडियन फाइंड आउट करण्यासाठी 3 प्रकारे प्रश्न विचारला जातो. तर त्याच्यामध्ये मिसिंग फ्रिक्वेन्सी कशी काढायची ते मी शिकवलंय, मीडियन फाइंड आउट कसं करायचं तेही शिकवलंय. तरी पण आपण मीडियन 2 असं मी म्हटलंय, म्हणजे मीडियन फाइंड आउट करायचा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. आता इथे हा डेटा दिलेला आहे बघा, लेंथ इन मिलीमीटर आणि नंबर ऑफ लीव्स. तर त्याला मी इथे लिहून ठेवलाय क्लास आणि फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये काय आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही मीडियन किंवा मोड फाइंड आउट करत असता तेव्हा तुम्हाला ते काळजी घ्यायची. तर पहिली स्टेप आता काय आहे बघा, आता इथे जे क्लास आहे हा आहे 118 आणि हा आहे 126. म्हणजे याची अप्पर लिमिट आहे 126 आणि याची लोअर लिमिट आहे 127. तर हे जे क्लास आहेत हे डिसकंटिन्यूड क्लास आहेत. म्हणजे अप्पर लेवल 126 आहे आणि इकडे लोअर लेवल 127 आहे. तर मोड किंवा मीडियन काढताना तुम्हाला ते क्लास कंटिन्यूड करून घ्यावे लागतात. तर मग हे क्लास कंटिन्यूड कसे करायचे असतात, असा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर मी इथे काय करते, इथे एक मध्ये कॉलम करते कंटिन्यूड क्लास. आता हे क्लास कंटिन्यू कसे करायचे, तर हा जो 126 आणि 127 आहे म्हणजे की एकाची अप्पर लिमिट आणि एकाची लोअर लिमिट, या दोघांचा तुम्ही मीन फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर या दोघांची ऍडिशन करायची. जी ऍडिशन येईल तर त्या ऍडिशनला 2 ने डिवाइड करायचं. ही एक पद्धत आहे. किंवा ही अप्पर लिमिट 127 आणि याची लोअर लिमिट आहे 126. तर दोघांचा डिफरन्स बघायचा. आता 127 आणि 126 डिफरन्स किती झाला, 1. तर त्याला 2 ने डिवाइड करायचं. मग म्हणजे आता इथे आपण करून घेऊया, 127 मायनस 126, 1 हे तुम्हाला माहितीच आहे. 1 डिवायडेड बाय 2 किती होईल, 0.5. तर हा जो क्लास आहे तो होईल 126.5. म्हणजे की डिफरन्स काढायचा आणि त्या डिफरन्सचा मीन काढला आपण. तर तो काय केला मी, याच्या अप्पर लिमिट मध्ये ऍड केला 126.5. तर मग इन्स्टेड ऑफ 127 हा होईल 126.5. इथे काय होईल 135.5, इकडे होईल 135.5. अशा प्रकारे पण तुम्ही काय करू शकता, क्लास कंटिन्यू करू शकता. आता कधी कधी काय होतं, काही काही विद्यार्थ्याला लक्षात येत नाही की आपण डिफरन्स काढलाय आणि त्याचा मीन काढलाय, तर तो ऍड करायचा आहे. मग तुम्ही सरळ रेग्युलर मेथड मीन काढायची. म्हणजे काय करायचे, ही अप्पर लिमिट 126 आणि याची लोअर लिमिट 127, या दोघांना ऍड करा. ऍड करून त्याला 2 ने डिवाइड करा, तरी पण तुमचा आन्सर येणार आहे 126.5. किंवा दोघांचा डिफरन्स घ्या, डिवाइड करा, जे काही आन्सर येईल ते लोअर लिमिट मध्ये ऍड करा. इकडे काय होईल, आता हा होईल 144.5, हा होईल 144.5, हा येईल 153.5, 153.5, 162.5, 162.5, 171.5, 171.5 आणि 180.5. आता इथे काय होईल, ही 118 ही याची काय आहे, लोअर लिमिट आहे. म्हणजे ह्याच्या आधी जर एखादा क्लास असता तर त्याची अप्पर लिमिट किती असते, 127. इथे प्रत्येकामध्ये आहे ना 1चा डिफरन्स. तर हा 118 आहे, तर मग इथे असते 117. तर मग
ही सुरुवात होईल 117.5 पासून सुरुवात होईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मोड फाइंड करताय किंवा मेडियन फाइंड करताय तेव्हा क्लास कंटिन्यूड क्लास असणं गरजेचं आहे. आता एकदा क्लास कंटिन्यूड करून घेतले की आपण काय करतो, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करतो. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी, लेस दॅन टाईप. कधी कधी प्रश्न असाही विचारतात की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेली असते, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असते, ऑल टाइम फ्रिक्वेन्सीवरून क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असंच असेल असं नाही. मग कसं ओळखायचं की फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे? तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय होईल, कंटिन्युअसली व्हॅल्यूज एकतर वाढत वाढत इन्क्रीज होताना दिसतील किंवा डिक्रीज होताना दिसतील. इथे बघा कसं होतंय बघा, 3, 5, 9, 12 आहे, पण त्याच्यानंतर 5, 4 आलेला आहे, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे. आणि क्युम्युलेटिव्ह असती तर काय झालं असतं, सलग व्हॅल्यूज आपल्याला वाढताना दिसल्या असत्या. आता मी काढते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. पहिली आली 3, सेकंड 3 + 5 8, 8 + 9 17, 17 + 12 29, 29 + 5 34, 34 + 4 38, 38 + 2 40. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती काढली, आन्सर आला 40. तर हे जे 40 कशाची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू आली 40. मग पहिल्यांदा आपण काय करायचं, n/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. n/2 ची व्हॅल्यू आली 20. आता जेव्हा तुम्ही क्लास कंटिन्यूड करून घेतलेले आहे तर त्यावेळेला आता हे जे क्लास आहेत जे डिस्कंटिन्यू होते त्याचा आपण विचार करायचा नाही. आता ऑब्झर्वेशन काय आले 20. तर पहिल्या क्लास मध्ये ऑब्झर्वेशन 3 पर्यंत आहे. मग 4 पासून 8 पर्यंत सेकंड मध्ये, 9 पासून 17 पर्यंत थर्ड मध्ये, 18 पासून 29 म्हणजे ह्याच्यात कुठली ऑब्झर्वेशन आली, 18 पासून 29. फॉर एक्झाम्पल आपण उद्या ऑब्झर्वेशन, माझी व्हॅल्यू किती आहे 20, म्हणजे याचा अर्थ हा जो क्लास आहे हा कोणता क्लास आहे, मेडियन क्लास. ही 20 व्हॅल्यू आहे पहिल्या क्लास मध्ये, 3, 4 to 8 सेकंड मध्ये, 9 to 17 थर्ड मध्ये आणि 18 पासून 29 पर्यंत इथे ऑब्झर्वेशन आहे, म्हणून हा झाला माझा मेडियन क्लास. एकदा मेडियन क्लास मिळाला की आपण त्याला एक बॉक्स करून टाकायचा, म्हणजे लक्षात राहतं. गडबड होते कधी कधी, कुठला क्लास घेतला लक्षात राहत नाही. मेडियन क्लास मिळाला की मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, म्हणून तिथे मी F लिहून टाकलं. आणि जो मेडियन क्लास आहे त्याच्या वरती जो क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. घाई घाईने एकाच कॉलम मधल्या व्हॅल्यूज घेतल्या जातात. लक्षात कसं ठेवायचं, CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आपल्या क्वेश्चन मध्ये लागणार आहे ती कशी असणार आहे, n/2 च्या व्हॅल्यू पेक्षा कमी असणार आहे. इथे 29, 20 पेक्षा जास्त येते, असं आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथे काय करूया, तिथे मी लिहिते फॉर्म्युला, मेडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. आता L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द मेडियन क्लास. हा आहे मेडियन क्लास. या मेडियन क्लासची लिमिट काय, 144.5 to 153.5. त्यातली लोअर काय झाली 144.5. n/2 ची व्हॅल्यू आहे 20. F म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 12 आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही आहे 17. आता H या दोघांमधला डिफरन्स इथे आपण करून बघू. 153.5 मायनस 144.5 0, 13 मायनस 4 9 कॅरी 1. तर H ची व्हॅल्यू इकडे माझ्याकडे आलेली आहे 9. आता आपण काय करूया, मेडियन फाइंड आउट करूया. L ची व्हॅल्यू आहे
144.5 प्लस, आता आधी ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूज घेऊ. 20 मायनस 17 डिवायडेड बाय 12 इंटू 9. आता इथे काय करायचं, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आणि जे काही आन्सर येईल ते फक्त ते 144 मध्ये आपण ऍड करायचं असतं. आता इथे काय येईल बघा, 3/12 इंटू 9. 20 मायनस 17. 3 1 जा 3, 3 4 जा 12. 144.5 प्लस 9/4. 4 ने डिवाइड करते. 4 2 जा 8. 9 मधून 8 गेले 1. मग 9 मायनस 8 झाले 1 आले. इथे त्याचा डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट का, तर 1 ला आपण डिवाइड नाही करू शकत. 1 0. 10 आले. 4 2 जा 8. 10 मायनस 8 आले 2. 4 5 जा 20. 144.5 प्लस 2.25. 4 2 जा 8. 9 मायनस 8 आले 1. 1 वर घेतले 0. 4 2 जा 8. 10 मायनस 8 आले 2. 220. 4 5 जा 20. आता ही मला ऍडिशन करायची. ही कशी होणार बघा. 144.5 म्हणजे घ्यायचे 50 आणि हे काय घेतले 2.25. 5 7. 4 प्लस 2 झाले 6. 146. 146.75. तर मीडियन किती आला, 146.75 mm. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे मीडियन फाइंड आउट करायचं आहे. तर क्लास जर का कंटिन्यू नसेल तर क्लास कंटिन्यू करून घेऊन कसा मीडियन फाइंड आउट करायचा ते आज आपण शिकलो. याच्यापूर्वी आपण मिसिंग फ्रिक्वेन्सी आणि म्हणजे मीन दिलेला आहे आणि मिसिंग फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करायची ते शिकलो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता हे जे सगळं आहे हे सगळे ग्रुप असेल. आता ग्रुप आहे ना हा 118 to 126. तर असे ग्रुप म्हणजे ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असेल तर मीन मेडियन मोड कसं काय काढायचं ते आपण शिकलेले आहोत. यानंतर आपण अनग्रुप्ड टेबल, जर टेबल येणारच नाही म्हणजे डेटा जो आहे त्याचा ग्रुप नसेल तर कशा प्रकारे मीन मेडियन काढतात ते शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा माझी रिक्वेस्ट आहे की कमेंट जरूर द्या. थँक्यू व्हेरी मच.